नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहर आणि उपनगरात गुन्हेगारांचा उपद्रव वाढलाय. एकाकी महिलांना ते लक्ष्य बनवत आहेत. मंगळवारी सायंकाळी 7:40ला भाग्यनगर 7वा क्रॉस येथे पायी चालत निघालेल्या एका महिलेचा पाठलाग करून तिच्या हातातील मोबाईल भामट्याने पळवला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. जुने गांधीनगर येथील स्मिता पुजार वय 37 या रुग्णसेवेसाठी मंगळवारी भाग्यनगरमध्ये आल्या होत्या. सायंकाळी त्यांना वाटेत अडवून एका भामट्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तसेच आणखी एका भामट्याचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. स्मिता यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. भामट्याचे कॉलर पकडून त्याला अडवण्याचाही प्रयत्न केला असता यावेळी दोघांमध्ये झटापटी झाली. भामटा स्मिता यांच्या हातातील मोबाईल हिसकावून तेथून त्याने पळ काढला. शेवटी स्मिता यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दिली. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना कन्नडमध्ये बोलण्याची सक्ती करत त्यांना या स्पर्धेतून बाद करण्यात आला आहे. याविषयी आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देऊन निवेदन सादर केले. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी भाषिकांच्यावर सातत्याने होत असलेला अन्याय थांबवण्यात यावा आणि दुजाभाव रोखावा. असे न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा कडक इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, सचिन केळवेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बिम्स हॉस्पिटलमधील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेचे राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय महिला संस्कृती संघटना आणि अखिल भारतीय लोकशाही युवा संघटनेने बुधवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या 6 महिन्यांपासून सुमारे 122 नवजात बालकांचा ऑक्सिजन विना मृत्यू झाल्याचा संशय आहे. बिम्सच्या अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून सरकारला अहवाल सादर करणं पूर्णपणे चुकीचं आहे. येथे कॉम्प्रेसर तुटलेला आहे आणि तो स्पष्टपणे दिसत आहे. मात्र बिम्सने सरकारला चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. अकाली जन्मलेल्या बाळांचा मृत्यू झाल्याचं बिम्स संचालक यांनी म्हटलं आहे. पण त्यांना ऑक्सिजन पुरवणे हे बिम्सचे कर्तव्य नाही का, असा सवाल निवेदनाद्वारे करण्यात आलाय. यावेळी राजू गागणी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मंदिरांचे कुलूप तोडून दागिने चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीला पकडण्यात हारुगेरी पोलिसांना यश आलंय. संशयितांकडून 11,52,500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील आळगवाडी येथे हुंसीकोडी येथे शेतात असलेल्या मंदिरात चोरी झाली होती. याबाबत हारुगेरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले होते. सुमारे 2,30,000 पर्यंत ऐवज चोरीला गेला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांना काही संशयित सापडले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता या संशयितांकडून 8 मंदिरातील चोरी उघडकीस आली. त्यांच्याकडून सोने चांदीचे दागिने व मोटारसायकल असा एकूण 11,52,500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आळगवाडी, बस्तवाड, मुगळखोड, हिडकल, हारुगेरी, निडगुंडी येथील मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणात यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. भाषावार प्रांत रचनेवेळी बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधात दरवर्षीप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याबरोबरच त्या दिवशीच्या मूक सायकल फेरीमध्ये सर्वांनी, विशेष करून युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केले. येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित बैठक आज बुधवारी वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पार पडली. या प्रसंगी कोंडुस्कर बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यासंदर्भात विभागवार जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने आयोजित वडगाव आणि जुने बेळगाव या भागातील मये समिती कार्यकर्त्यांच्या आजच्या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे या भागातील कार्यकर्ते आणि जनतेचा काळा दिनाच्या सायकल फेरीतील मोठा सहभाग निश्चित करण्यात आला. बैठकीस वडगाव व जुने बेळगाव परिसरातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, समिती कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 083124025859. शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारत नगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 0831249641. सर्व प्रकारच्या फर्निचर करता बेळगावातील एक उत्तम ठिकाण रॉयल फर्निचर यांच्याकडे भरपूर नवनवीन डिझाईन आणि रंगामध्ये सोफा सेट, सोफा कम बेड, डायनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेअर्स, झुला, टीपॉय, आराम खुर्च्या, पलंग इत्यादी सागवान, शिसम अशा उत्तम प्रकारच्या लाकडापासून तयार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून मिळतात. दिवाळीनिमित्त डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्टचा लाभ घेण्यासाठी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा. रॉयल फर्निचर, 7th डे चर्च शेजारी, ICICI बँकेसमोर, बॉक्साईट रोड, बेळगाव. मोबाईल क्रमांक 8073093766 आणि 9448340678. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव उपनगरसह तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यात भात पिकांचं मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं. येथील नागरिकांचे बहुतेक जीवन हे भात पिकांवर अवलंबून असते. या पिकांबरोबरच नाचणी, इतर पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी कापलेल्या भात पिकामध्ये पाणी थांबून राहिलं आहे. वर्षभर कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेतीचं अशा प्रकारे नुकसान होताना पाहून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासधूस झाली, त्यामुळे बळीराजा हताश झालाय. भात पिकांवर पावसाच्या मारामुळे दाणे पडू लागले आहेत. शेतातून पाण्याचा निचरा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलेले अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना ऐनवेळी आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्याची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनसुराज्याच्या उमेदवारांची संख्या आता 4 झाली आहे. एकीकडे विद्यमान आमदार राजेश पाटील हे महायुतीचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात मूळ भाजपचे शिवाजीराव पाटील हेही अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. कोरे यांनी मानसिंग खोराटे यांना जनसुराज्याच्या नारळाच्या बागेचे बळ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे मात्र नक्की की चंदगडमधून या अगोदर ज्यांनी जनसुराज्याच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली ते विजयी झालेत. जनसुराज्याची उमेदवारी घेऊन नरसिंगराव पाटील या अगोदर चंदगडमधून आमदार झाले. त्यानंतर गोपाळराव पाटील, अशोक सराटी यांनीही जनसुराज्य तिकिटावर निवडणूक लढवली होती. आता खोराटे यांना शेवटच्या क्षणी जनसुराज्याची उमेदवारी मिळाल्याने यावेळी विजयाची पुनरावृत्ती खोराटे करणार का, अशी चर्चा चंदगड मतदारसंघामध्ये रंगू लागली आहे. एरवी पोलीस आणि पोलीस प्रशासनाच्या संदर्भात नागरिकांमध्ये नेहमी चर्चा होत असताना पोलिसांच्या कार्याबाबत नाराजीचा सूर उमटताना दिसतो. किंबहुना पोलीस हे जनतेचे मित्र ही संकल्पनाच विरून गेली आहे. मात्र काही वेळा याच वर्दीत माणुसकीचं दर्शनही दिसून येतं. असाच एक प्रकार बेळगावातील यंदेखूट चौकामध्ये पाहायला मिळाला. गजबजलेल्या वर्दळीच्या रस्त्यावर एका वृद्ध महिलेला रस्ता पार करताना होत असलेली धाकधूक पाहून वाहतूक पोलीस पुढे आला. त्याने वृद्ध महिलेला आपल्यासोबत सुरक्षितपणे रस्ता पार करून देण्याचं आगळं सौजन्य दाखवलं. वृद्ध महिलेला रस्ता पार करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेले सहाय्य निश्चितच माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे. रेणुकास्वामी हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या कन्नड अभिनेता दर्शन यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सलग 4 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. आज बुधवारी न्यायालयाने दर्शनला जामीन मंजूर केलाय. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये दर्शन तुरुंगाबाहेर आला. सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी बेंगळूर येथील कनकपुरा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 2 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदक मिळवून घवघवीत यश संपादित केलंय. या स्पर्धेमध्ये सुशील कुमार थोरवी याने 45 किलो वजन गटात
आणि सुरेश लंगोटी याने 92 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक, श्रीशाल करेणी याने 60 किलो वजन गटामध्ये आणि हर्षद नाईक याने 65 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक, तर कैलाश याने 65 किलो वजन गटात आणि संजू हेगडे 55 किलो वजन गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी, शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. हिरेमठ, शाळेचे क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंगराळकर तसेच सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या 2 विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. या निमित्त विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर, मेन्स वेअर्स आणि बरंच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16 श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9341114777 आणि 9980241155. श्रीराम इनोव्हेशन द इंटेरियर मॉलच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे प्लायवुड्स, विनियर्स, आर्किटेक्चर हार्डवेअर, किचन ट्रॉली, डेकोरेटिव्ह रेलिंग्स, बाथरूम फिटिंग्स इत्यादी सर्व काही एका छताखाली उपलब्ध. संपर्क मुख्य ऑफिस 5402 महात्मा फुले रोड, शहापूर, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9480911141 तसेच 6366923111. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800 योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. देसूर, नंदिहळ्ळी, झाडशहापूर व खानापूर परिसरातून मच्छे गावातून जाणाऱ्या बसेस बस थांब्याजवळ थांबवत नाहीत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करून मच्छे गावातील शिवतेज युवा संघटनेच्या माध्यमातून मच्छे येथून माझगाव क्रॉसपर्यंत या सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत टेम्पोतून त्यांना पाठवून देण्याची सोय करण्यात आली आहे. ही सोय दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत करण्याचे या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. 2 वर्षांपूर्वी एका सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्टचे कारण पुढे करून एका समाजाच्या लोकांनी हुबळी येथे पोलीस स्थानकावर हल्ला करून पोलिसांनाच मारहाण केली होती. त्यांच्या गाड्या जाळल्या व प्राणघातक हल्लाही केला होता. सरकार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांच्यावरील खटला मागे घेत आहे. हे अत्यंत निषेधार्ह असून गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे, जेणेकरून असे गुन्हे परत घडणार नाहीत. अशा मागणीचे निवेदन पिरनवाडी पंचक्रोशी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकीकडे हिंदूंच्या कार्यक्रमांना शेकडो नियम लावले जातात, तर दुसरीकडे अन्य समाजांच्या लोकांचे तुष्टीकरण केले जाते. सरकारच्या हिंदू विरोधी नीतीचा आम्ही निषेध करत असून सरकारने हे खटले मागे घेण्याचा निर्णय स्थगित करावा, अन्यथा संपूर्ण राज्यभरात रोष निर्माण होईल, अशी चेतावणी निवेदनातून देण्यात आली आहे. शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकला. यावेळी शेकडो हिंदू संघटनेसह महिला व नागरिक सहभागी झाले होते. कर्नाटकातील चिಕ್ಕमंगळूर जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तपीठ या ठिकाणी, जिथे 4000 फूट उंचीचा पर्वत आहे, या डोंगरावरील गुहेमध्ये दत्तात्रेय स्वामींनी तपश्चर्या केली होती, ज्याला दत्तपीठ म्हणून ओळखले जाते. टिपू सुलतानने म्हैसूर राज्य ताब्यात घेतल्यानंतर या पवित्र स्थळावर हल्ला करत अतिक्रमण केले होते. कालांतराने या जागी आता थडगे बांधण्यात आले आहे. सध्या या दत्तपीठाचे स्मशानभूमीत रूपांतर झाले आहे. येथे समाधी स्थळ बांधून दत्तपीठाचे नामांतर बाबा बुदन असे ठेवण्यात आले आहे. बाबांच्या नावाने येथे उरूस साजरा केला जातो. त्यामुळे दत्तपीठाचे अतोनात धार्मिक नुकसान होत आहे. या विरोधात येत्या 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान मालाधारण, दत्त दीपोत्सव, पाडी संग्रह, होम हवन व प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य C.T. रवी, माजी खासदार प्रताप सिंह व प्रमोद मुतालिक आदी उपस्थित राहणार असून
हिंदू कार्यकर्त्यांनी याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सेनेचे रवी कोकितकर यांनी केलं आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.